आवाज फुल कर. सुप्रभात सर्वांना. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. माझ्या समवेत महाराज आणि आपले दरंडेश्वर मित्र परिवाराचे सर्व सदस्य आहेत. युवराज भाऊ मागचा शनिवारी झाला. मागच्या शनिवारी झाल्यानंतर पुन्हा वेळ लागले या शनिवारी. शनिवार आलेला कळलं पण पुढच्या शनिवारची वेळ लागलेत आपल्याला. कारण या निमित्तानं आपण सगळे मित्र परिवार एकत्र येतो. प्रत्येक जण व्यवसायामध्ये आपापल्या कार्यरत असतो. पण इथं आल्यानंतरचं सुख हे वेगळं असतं. असं म्हणतात की आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातली फुलांची झुलकी कमान आहे. उचलून घे हवंय त्या दुनियात दुकान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचरण पडावं लागतं. हे सुख मिळवण्यासाठी आपण इथं दरंडेश्वरवरती येतो आणि सगळे भेटल्यानंतरचा आनंद हा फार वेगळा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात. प्रत्येकाचे अनुभव हे प्रत्येकाला शेअर करता येतात आणि एक छान वाटतं. तर आपले दरंडेश्वर मित्र परिवाराबद्दल थोडंसं सांगा. जवळ न गेले. दरंडेश्वर मित्र परिवार हा थोडा असा वाढत गेलेला आहे. पहिल्यांदा आम्ही एक दोघं जण येत होतो. हळूहळू सर्वजण एकत्र आल्यानंतर आपण कुठलं आपण काय करता हे प्रत्येकाचा अनुभव येत असं प्रत्येकाने सांगायला सुरुवात केल्यानंतर हे प्रत्येक गावातली लोक आहेत. असे काही एका गावातली लोक नाहीत. हे मित्र परिवार म्हणजे सातारपासून कोरेगाव, खेड, किनी, जळगाव, बोरगाववरनं काही जण येतात, फलटणवरनं येतात, बारामतीवरनं येतात. हा सगळ्यांना हा दरंडेश्वरची ओढ लागली आणि दरंडेश्वरवर येणारे म्हणजे हा स्वयंभू दरंडेश्वर आहे. हा सर्वांना प्रख्यात आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये. हे वरती आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि एक्झरसाईज बी होती. येणं जाणं ह्याच्यात लोकांची एक्झरसाईज बी होते आणि वर आल्यानंतर हा दरंडेश्वर स्वयंभू असल्यामुळे सर्वांना दरंडेश्वरचं प्रसन्नता वाटते. सर्वजण एकत्र येतात, खेळीमेळीनं राहतात सर्वजण. आणि हा परिवार असा आहे की फक्त शनिवार पुरताच एकत्र येत नाही तर प्रत्येकाच्या सुखदुःखात सर्वजण सामील होते. प्रत्येकाच्या आड्या अडचणीला तसेच त्यांचे कुणाचं लग्न कार्य असो कुठल्याही कार्याला तर एखाद्याचं जेवणाचा कार्यक्रम सुद्धा एकत्र होतो. गेट टुगेदर असा एकत्र एखाद्या महिन्यातून एक जण कुणीतरी वाढदिवस तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाऊन साजरा करतो आम्ही. दरंडेश्वर मित्र परिवारातील जवळजवळ 40-50 लोक आहेत. म्हणजे आहेत 80 पण सक्रिय 51 लोक आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो. दरंडेश्वर मित्र परिवार भेटतो. सर्वजणांच्या विचारपूस करतो. अशाच पद्धतीनं हा दरंडेश्वर परिवार आमच्या दरंडेश्वरच्या मारुतीमुळे हा एकत्र राहिलेला आहे आणि हा असाच एकत्र राहावा. आपल्या समवेत फिजिकल डायरेक्टर बंडा सर आहेत. बंडा सरांचा विषय एवढं की वडजोरणे येतात. ते हेल्थ इज वेल्थ आपण नुसतं म्हणतो. माझे जिल्हा परिषद सदस्य ते होतं आणि बंडा सर वडूजोरण खास येतात. आपल्या 2 नाती पण असतात बरोबर. आणि तुमच्यामुळे इतर देखील वडूचे काही बरेचसे मेंबर तयार झालेत. काय अनुभव सांगाल? जीवनामध्ये प्रत्येकाला आयुष्यभर वेगवेगळे अनुभव येत असतात आणि सगळी माणसं प्रत्येक जण एका वेगळ्या समाधानासाठी धडपडत असतो. या सगळ्यात समाधान कुठली गोष्ट असेल तर आपलं आरोग्यम धनसंपदा आणि आरोग्याबरोबर अध्यात्माबरोबर परमेश्वराची भक्ती असा सगळ्याचा संगम, ज्याला त्रिवेणी संगम आपण म्हणूया, असा योग दरंडेश्वरच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे भक्ती आपली होते. मुळातच आपण सगळे हनुमानाचे भक्त आहोत. भक्ती होते आणि ज्याची फार मोठी रामायणापासून एक फार मोठी आध्यात्मिक अशी पार्श्वभूमी आहे. म्हणजे द्रोणागिरी पर्वत हनुमान घेऊन बजरंगबली घेऊन जात असताना त्यातला काही भाग इथं पडला. हा दरंडेश्वर झाला आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि दरंडेश्वर हा मी तर याला म्हणतो की ट्रेकिंगचं सगळ्यात मोठं फाउंडेशन काय असेल तर दरंडेश्वर आहे. सुरुवातीला आम्ही दशरथ वगैरे ज्यावेळेस आलो त्यावेळेस दशरथ तर पायऱ्यावरूनच माघारी परत गेला. पण परत नंतर अशी कितीतरी माणसं आहेत की दरंडेश्वरला आल्यानंतर त्यांना आध्यात्मिक मानसिक सामर्थ्य मिळतं, शारीरिक सामर्थ्य मिळतं. आणि या माध्यमातून जो मित्र परिवार तयार झाला, प्रचंड मोठा मित्र परिवार तयार झाला.
आम्ही डॉक्टर बर्गेंच्या बरोबर यायला लागलो, नंतर भूषण गाडगे दशरथ हे सगळे यायला लागले. त्याच्यानंतर भूषण गाडगेने एक मोठा ग्रुप तुम्ही जसा ग्रुप तयार केला आहे. युवराज आमचे पाहुणे आहेत, पुढे आमचे पाहुणे, तुम्ही बरेचसे एकमेकाचे नातेवाईक बी आपण आहोतच आहोत आणि तुमचा ग्रुप तर खूप चांगला आहे. म्हणजे वाढदिवस साजरे करतात, लग्न कार्याची पत्रिका असतात, आम्हालाही पत्रिका दिली, पण त्यावेळेस आमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्हाला येता आलं नाही. जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर तुमचा सातबारा किती मोठा आहे, तुमचं सोनं किती मोठं आहे, तुमची जमीन किती कोण बघत नाही, भाषा बघत नाही, पण तुमचे मित्र किती आहेत. मित्र ही सगळ्यात मोठी संपत्ती असते आणि ती संपत्ती आपल्याला हनुमानाच्या आशीर्वादानं हे आपल्याला सगळ्यांना मिळत राहिली, अशी वाढ होत राहावी. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्यावेळेस एक छोटी मुलगी जळगाव कोरेगावची पाहिली, अन्वी तिचं नाव आहे, अन्वी अमोल पानबुडी तिचं नाव आहे, मुलगा तिची, मग तिचा व्हिडिओ आमच्या नातीनं दाखवला. मग आमच्या नाती यायला लागल्या, म्हणजे चारी नाती येतात, पुन्हा येतात, मुलगा, आम्ही सगळेच यायला लागलो. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं जीवनातला अतिशय आनंदी दिवस, आनंदी क्षण, आनंदी जो आहे आणि आपला सगळा आनंदी परिवार आहे, नुसता जर्नेश्वर परिवार नाही तर आनंदी परिवार. मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हे आयोजित केलं, 2 शब्द बोलण्याचे आमचे मित्र पाहुणे गोळेसाहेब आणि युवराजने, त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय श्रीराम. इथं आल्यानंतरची ऊर्जा फार वेगळी असते. आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर पण आहेत आणि आरोग्याबद्दल असं म्हणतात की शारीरिक मानसिक स्वास्थ्य जे आहे ते खरं आरोग्य असतं आणि प्रत्येक जण हे स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तर इथं आल्यानंतर शारीरिक स्वास्थ्य पण मिळतं, आध्यात्मिक सुख देखील मिळतं आणि मानसिक समाधान देखील मिळतं, कारण खूप टेन्शन्स असतं. इथं आल्यानंतर काहीच सगळ्याचा विसर पडतो. एकच मी सांगतो, ह्याचं फाउंडेशन मी एवढ्यासाठी म्हटलो, जर्नेश्वरच्या चढल्यानंतर मला रायगड अत्यंत सोपा वाटला. त्यानंतर डॉक्टर बर्गे, दशरथ गोडसे, आम्ही सगळे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाईला गेलतो, गेल्या सोमवारी गेलतो, सोमवार मंगळवार. ते सुद्धा खूप चांगलं वाटलं, म्हणजे सोपं वाटलं. ते 3 तास आम्ही ह्या निमित्ताने जर्नेश्वर मित्र परिवार ज्या वेळेला निर्माण झाला, म्हणजे थोडं निर्माण, गिरनार आम्ही 10,000 पायऱ्यासाठी सर्वजण आमच्या जर्नेश्वर मित्र परिवारातली 25 जण आम्ही ट्रिपला होतो. 25 जणांनी 10,000 पायऱ्या, काही जणांनी 2.5 तासात पूर्ण केल्या, काही जणांनी 3 तास, काही जणांनी 3.5 तास, 4 तासाच्या आत सर्वांनी 10,000 पायऱ्या पूर्ण करून गिरनार पूर्ण चढला आणि पूर्ण उतरलाय. म्हणजे सर्वांच्या हे जर्नेश्वरमुळेच असं प्रत्येक ठिकाणी ऊर्जा मिळते, प्रत्येक जण आपण जाऊ शकतो तिथं, हे आपल्याला मान्य करावे लागेल. कारण हा जर्नेश्वर डोंगरच असा आहे की ह्यातून सर्व वनस्पती ज्या आहेत का नाही, त्या निरोगी वनस्पती आहे. ह्यातून बऱ्याच ठिकाणी जर्नेश्वरला असं आहे की वनस्पती हा आयुर्वेदिक वनस्पतीसाठी बरेच रिसॉर्ट जण इथे येतात आणि जर्नेश्वर मधले आम्हाला माहित नाही, पण आजूबाजूला येऊन ते सर्च करून त्याच्यावर झाडपाल्याचं औषध तयार करते. हे खूप मोठं साठ आहे जर्नेश्वरमध्ये आणि कोणती गोष्ट एकट्यानं काय होत नाही. मित्र परिवार जर असेल तर एक वेगळा उत्साह असतो आपल्याला. गिरनार तुमचं झालं, कळसुबाई शिखर झालं, तशा अनेक शिखर आपल्याला खुणावतात आणि आपल्या समोर दिसतात आणि ती 100% ती मारुतीरायाच्या आशीर्वादाने पूर्ण करणार. साहेब तुमचा अनुभव सांगा. मी गेल्या सोमवारी ह्याला गेलो होतो राजगडला. अच्छा. इथला अनुभव होता प्रत्यक्षांवरचा, पण सोमवारी मी नॉनस्टॉप राजगड चढलो. अरे वा, चांगलं आहे. म्हणजे फाउंडेशन म्हणतात ना, देशमुख साहेब बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. जर्नेश्वर परिवार मंडळ नाही, तर हा आमचा परिवार आहे, मित्र परिवार. मित्र परिवार मंडळ नाही. त्यामुळं एकत्रित सर्वांचे संबंध जे आहेत ते जिव्हाळ्याच्या अंतकरणाचे आहेत. जर्नेश्वरचं माझं 75 सालापासूनचं कनेक्शन आहे. अरे वा. फक्त त्यावेळी दर शनिवारी नव्हतं, पण आता ह्या 20 वर्षामध्ये दर शनिवारी. व्यापामुळे जमलं नाही, पण जर्नेश्वरच्या कृपेमुळे मी 2 वेळा अमरनाथ यात्रा केली. गिरनार तर केलेलंच आहे आणि वैष्णवदेवी केली. वैष्णवदेवी 3 वेळा झाली. तर प्रत्येक वेळेला हुरूप येतं, वाढत जातो. थोडक्यात एक वाक्य सांगतो फक्त, आरोग्य आजार पण नाही म्हणजे आरोग्य चांगले असं नाही, त्याची मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे उत्तम आरोग्य. संपूर्ण जीवनाचा सार एका वाक्यामध्ये. तुम्ही जसं मगाशी सांगितलं, पाण्याला सुद्धा सुंदर धबधबा होण्यासाठी उंचावरून पडावं लागतं, त्याप्रमाणे आपला परिवार चांगला घडवण्यासाठी आपण एकमेकाविषयी त्याग करणं किंवा वेळ देणं
हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या परिवारातील सर्व सदस्य आणि 100 आता झालेत आमचे. भाऊंनी मगाचा आकडा कमी सांगितला, पण माझ्याकडे डेटा आहे ती 100च्या वर आकडा गेला आहे. आणि सर्वजण निर्व्यसनी, हे महत्वाचं. यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय जे असेल म्हणजे माझ्या तर पाहण्यात अजूनपर्यंत नाही, 1-2 होती पण ती सरळ झाली आमची. राहिलेले सरळ होते, झाली. राहिलेले नाही, झालेलेच नाही, बिघडलेलेच नाही. त्यामुळे बिघडायचा प्रश्नच नाही. आम्ही घडलो, तुम्ही घडा. या युक्तीप्रमाणे प्रत्येक जणांना आपापलं योगदान दिलेलं आहे आणि प्रत्येक जण आत्मीयतेनं केव्हा शनिवार येतो. नव्यानं काय आमच्यात मेंबर जॉईन झालेले. पुढे या जरा. पोलीस खात्यातून रिटायर आहे ते जाधव, 74 वर्ष वय आहे. आता हे 5-7-8 शनिवार झाली ती माझ्याबरोबर येतात. तुम्ही आपल्या बरोबर दुसऱ्यांना पण आणखीन वयोवृद्ध दाखवताय. वयोवृद्ध थोडक्यात सांगायचं म्हणजे यंग गँग बंद झाली आमची, पण वयोवृद्ध माणसं आमच्याबरोबर आता सुद्धा 4-5 जण नव्यानं जॉईन झाले. आणि विशेष म्हणजे न थकता न थांबता स्टार्ट टू एंड तरुणाला लाजवल एवढी ऊर्जा आमच्याकडे आहे. एवढी ऊर्जा उत्साह. अनुभव फक्त सांग, कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी शिवाजी मोरे. मी गेले 9 सालापासून जर्नडेश्वरला येतोय. नेहमी पाडळीच्या बाजूने यायचो. जर्नडेश्वर परिवारावर मैत्री झाली, त्यामुळे त्यांच्याबरोबर येतोय. मी जर्नडेश्वरच्या पायथ्याला भारत फोर्ज कंपनीमध्ये गेले 38 वर्ष जॉब करत होतो. त्यामुळं आमचं हे दैवत आहे. पहिल्यापासून आमचं भारत फोर्ज हे जर्नडेश्वरच्या पायथ्याला आहे. त्यामुळे इथली श्रद्धा, इथली ऊर्जा फार मोठी आहे. आणि इथं पूर्वी ननवरे अण्णा म्हणून फलटणवरून यायचे, त्यांनी 55 वर्ष वारी केली. ते इथं आले की एवढेच म्हणायचे, फक्त इथे जा, जगाच्या पाठी कुठेही गेलं तरी इथल्यासारखं कुठेही नाही. आणि त्यामुळे आम्ही मनोभावे इथं काही जरी झाली, कुठलाही जर वेळ आला, दिवस आला तरी शनिवार चुकला तर मंगळवारी पण इथपर्यंत येतो. आणि सर्व मित्र सर्कल भेटतं. शनिवार कधी येतोय, कधी असं वाटतं, जोपर्यंत हे सगळं मित्र सर्कल भेटत, एक जर आठवडा एखादा चुकला तरी असं वाटतं अरे ते बरेच दिवस भेटले नाहीत. तर इथल्या ऊर्जा एवढे अटॅचमेंट झालेले. प्रत्येकाचे छोटे मोठे कार्यक्रमला एकमेकाला आम्ही सर्वजण जातो, सुखदुःखात असतो, एकमेकाचे सुखदुःख वाटून घेतो. वय विचारू एक परत, वय माझं वय आता 62 वर्ष चालू आहे. मी 38 वर्ष सेवा केलेली. 86ला माझं जॉईनिंग होतं भारत फोर्जला. अच्छा. भारी वाटतं. तर इथं आल्यानंतर इथली ऊर्जा ही फार मोठी आहे. आणि निर्व्यसनी सगळं सहकारी मित्र भेटलेले आहेत. एखादा थोडंफार असेल तर तो आता आपल्या बरोबर येईल. समर्थ रामदास असं म्हणतं, जे आपणास धावते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना, असं म्हणतात. आपल्याला जे माहिती आहे बाबा आरोग्यासाठी काय महत्वाचं आहे, हे जे आहे ना, हे सगळं सांगण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होतं. आणि सोशल मीडियावरती खूप सारे मित्र आहेत. इथं आल्यानंतर जे मित्र भेटतात ना, त्यातलं आनंद, त्यातलं सुख वेगळं असतं. बोला दादा. जय श्रीराम. मी रामराजे भोसले. आता सांगायला काय म्हणजे अनुभव सांगायचं म्हणजे असं 23-24 वर्ष झाली येतोय त्याला. पण सुरुवातीला जरा असं वाटलं की मी खूप जास्त वर्ष झाली येतोय. पण बाकीच्यांचे अनुभव ऐकल्यावर, आमचे सावंत काका एक आहेत ते 7वी पासून येतात, म्हणजे वेगवेगळे भरपूर अनुभव आहेत. आणि भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे जर्नडेश्वर. इथं यायचं आणि तुम्ही आठवडाभराची बॅटरी चार्ज करून जायची 100%. आणि इतके लोकांचे अनुभव असे आहेत की अशी माणसं बघितली की पॅरालिस झालेली माणसं सुरुवातीला काही आपल्या घरातून कोणतरी नातेवाईक घेऊन आलेत आणि नंतर तीच माणसं इच्छाशक्तीमुळं एकटी परत आली ती. असं खूप अनुभव. आणि आमचा जर्नडेश्वर मित्र परिवार तर असा आहे की सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. त्यांच्या ह्या प्रेरणेमुळं आमचे देशमुख साहेब, बाबा वगैरे, भाऊ वगैरे पायी आळंदीची वारी, पंढरपूर वारी करतात, वैष्णोदेवी जाऊन आले, गिरनार झालेला आहे. अशा भरपूर प्रेरणा मिळतात. आणि आरती वगैरे करून गेलं की एक अद्भुत आपलं चैतन्य आल्यासारखं वाटतं. आणि माझं तर कधी असं झालेलं नाहीये. मग इथं साताऱ्यात असून जर तब्येत ठीक नसेल तरच शनिवार चुकतो, नाही तर अगदी
झोप नसेल तरी शनिवारी यायचं इथं आरती वगैरे करून जायची आणि हे चैतन्य मिळवून जायचं. त्यामुळं सर्वांनी असा हा आनंद घेत राहावा, सगळ्यांना देत राहावा. जय श्रीराम. भारी वाटतं ना. आपण आकाश इकडे आकाश आणि आपण खालून जेव्हा वरती येतो ना, वरती इथं आल्यानंतर वाऱ्याची झुळूक जी तिचा आनंद जो असतो ना फार वेगळा चैतन्य असते. आकाश आमचा विद्यार्थी हा चांगला इंटिरियर डेकोरेटर आहे, चांगलं काम करतो. आकाश बोलतो अनुभव सांग. नाही बरं वाटतं. भारी वाटतं. आठवडा पूर्ण फ्रेश जातो. दर शनिवारी येत जा. तर सर्वांचं आरोग्य चांगलं राहो ही आपण आणि सर तुम्ही पण या महत्वाचं. मी ग्रुपमध्ये तुमचा आहेच आणि चांगलं वाटलं म्हणून गजाभाऊंशी बोललो आणि आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला हनुमंतरायामुळं. विश्वजित दादा अरे मस्त. विश्वजित कसं वाटतं? पप्पांनी ग्रुप तयार केला, सगळे यायला लागले आणि तू पण ग्रुप ऍड केलेला आहे. हा मग भारी वाटतं तुला? भारी वाटतंय. दर शनिवारी येऊन प्रसन्न होतंय. प्रसन्न वाटतं. दर आठवडा आपला पुढचा चांगला चांगला राहतो. तर जे येतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि असाच ग्रुप मोठा होत राहू आणि आपल्या या जरंडेश्वरकडे बऱ्याच जणांनी यावं आणि ती अनुभूती घ्यावी अशी मी विनंती करतो. पाटलांचं काय अनुभव? धन्यवाद. धन्यवाद.